नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। 12वी कॉमर्स मधील अकाउंट विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। 8वा टॉपिक अभ्यासतोय। टॉपिकचं नाव आहे इश्यू ऑफ शेअर। 7ही टॉपिकचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याच्या प्लेलिस्ट चॅनलवर अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत इश्यू ऑफ शेअर म्हणजे टॉपिक नंबर 8 चे आपण 10 सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत आणि थेअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली। याचे देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत सॉल्व एक्झाम्पल नंबर 12। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि देन आफ्टर ते सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। बघा काय सांगितले की पहा, त्या ठिकाणी सुभाष लिमिटेड इश्यू इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच। बघा 10 रुपयाला एक इक्विटी शेअर विकणार आहेत, 10% डिस्काउंट। आता 10 रुपयावर 10% डिस्काउंट म्हणजेच 10 रुपयातनं 10% म्हणजे 1 रुपया जर वजा झाला तर शेअर कितीला विकणार आहेत, ते 9 रुपयाला विकणार आहेत। लक्षात घ्या, 10 रुपयावर 10% डिस्काउंट आहे म्हणजे त्या ठिकाणी 10 मधून 1 रुपया वजा होईल, शेअरची किंमत 9 रुपये असेल। आणि द पब्लिक, ते पब्लिकला विकणार आहेत पेएबल 3 ऑन ऍप्लिकेशन। बघा ऍप्लिकेशनच्या वेळेस किती आहेत, ऍप्लिकेशनच्या वेळेस 3 रुपये आहेत। त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या वेळेस 2 रुपये आहेत। अलॉटमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट आहे, अलॉटमेंट त्यावेळेस ते 2 रुपये मागवणार आहेत। फर्स्ट कॉलच्या वेळेस 2 रुपये मागवणार आहेत आणि फायनल कॉलच्या वेळेस 2 रुपये मागवणार आहेत। म्हणजे त्यांचा जो फर्स्ट कॉल असणार आहे त्या ठिकाणी ते 2 रुपये घेणार आहेत आणि फायनल कॉल जो असणार आहे, फायनल कॉल त्या ठिकाणी ते 2 रुपये घेणार आहेत। तर अशा पद्धतीने जर आपण ऑब्झर्वेशन केले तर टोटल किती रुपये मागवणार आहेत, ते 9 रुपये मागवणार आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांचा जो डिस्काउंट आहे तर डिस्काउंट ते देत आहेत या ठिकाणी कुठं, फर्स्ट कॉलच्या वेळेस। फर्स्ट कॉलच्या वेळेस 1 रुपया डिस्काउंट देत आहेत म्हणजेच काय, 3 रुपये त्या ठिकाणी फर्स्ट कॉलची अमाऊंट असणार आहे। 3 मधून 1 रुपया दिल्यामुळेच 2 रुपये दिसत आहेत। म्हणजे ही 2 रुपयाची अमाऊंट दिसते ती डिस्काउंट मायनस करून दिसती आहे। त्यांनी डिस्काउंट कुठे हे सांगितलेलं नाही, पण तिथंच आहे। देन नेक्स्ट बघा, त्यांनी असं सांगितलंय की नेहा ही एक त्यांची पार्टनर आहे, सॉरी नीता, पार्टनर नाही म्हणता येणार आपल्याला, नीता हु वॉज अलॉटेड 300 इक्विटी शेअर्स। तिला किती इक्विटी शेअर आपण अलॉट केलेले आहेत, 300। पेड ओनली ऍप्लिकेशन मनी, तिने फक्त ऍप्लिकेशनचे पैसे दिलेले आहेत। अँड हर शेअर वेअर फॉरफिचर आफ्टर फर्स्ट कॉल, ऍप्लिकेशनचे पैसे दिले नाहीत, फक्त दिले, अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत। मग आपण तिला मागितले तरी दिले नाहीत, मग फर्स्ट कॉलचे पैसे मागितले तरी सुद्धा दिले नाहीत, म्हणून तिचा जो शेअर आहे तो काय केलेला आहे, त्यांनी सांगितले बघा, फॉरफिचर आफ्टर फर्स्ट कॉल, फर्स्ट कॉल नंतर फॉरफिट केलेला आहे। हे वाक्य महत्वाचं आहे। देन नेक्स्ट, संजय हु वॉज अलॉटेड 400 इक्विटी शेअर्स। संजयला 400 इक्विटी शेअर वाटलेत। पेड ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट म्हणजे 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले, ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट दिले, कशाचे नाही, मनी ऑन हिज शेअर वेअर फॉरफिचर आफ्टर फायनल कॉल। म्हणजे फर्स्ट आणि फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत, मग फायनल कॉल म्हणजे शेवटच्या इन्स्टॉलमेंट नंतर त्याचे शेअर्स काय केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। आणि शो द जर्नल एंट्रीज, आणि फॉरफिचरच्या सुद्धा जर्नल एंट्रीज करायच्या नीता आणि संजयच्या। अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे। पहिल्यांदा आपण कोण आहे, नीता ही जी पार्टनर आहे, नीता ही जी व्यक्ती आहे, तिने जे आपले शेअर्स घेतलेले आहेत 300 रुपये, त्याचे पैसे दिलेले नाहीत, त्याची जर्नल एंट्री करूया। बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या की नीताला आपण किती पैसे मागितले होते, तर नीताला मागत असताना लक्षात घ्या 3 रुपये ऍप्लिकेशनचे मागितले, 2 रुपये अलॉटमेंटचे मागितले आणि फर्स्ट अँड फायनल फर्स्ट कॉलचे किती रुपये मागितले, 2 + 1 असे टोटल 3 रुपये मागितले। म्हणजे बघा 3 आणि 2 किती झाले, 5 झाले आणि हे 3 टोटल 8 रुपये जे आहे तिचं कॉल्ड अप कॅपिटल आहे, कॉल्ड अप कॅपिटल। एवढे 8 रुपये मागितलेले आहेत आपण किती शेअरचे, 400 शेअर्सचे। मग तिने ते अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत म्हणून शेअर जप्त केलेले आहे। म्हणजे आपली फर्स्ट जी एंट्री असणार आहे, आपण काय करणार, इक्विटी शेअर कॅपिटल कमी होणार जप्त केल्यामुळे, म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट। आणि बघा किती शेअर्सचे पैसे मागवलेत आपण, फक्त तिचे 200 शेअर्स होते आणि 200 शेअर्सवर आपण 8 रुपये या पद्धतीने, सॉरी तिचे 300 शेअर्स आहेत, 8 रुपये या पद्धतीने पैसे मागवलेत। कुठे आहेत बघा तिचे 300 शेअर्स, इथं आपल्याला तिचे 300 शेअर्स दिसत आहेत। तिने आता हे 8 रुपये आणले कुठून, तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की सर ऍप्लिकेशनचे 3 रुपये तिच्याकडून आपण मागवले, तिने दिले, बरोबर। अलॉटमेंटचे 2 रुपये मागवले, तिने दिले नाही।
आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 2 रुपये दिसत आहेत, पण त्याला डिस्काउंट 1 रुपया त्यांनी वजा केला, म्हणून 2 रुपये जर ते ऍड केले, 1 रुपया जर त्या 2 रुपयामध्ये ऍड केला तर आपल्याला फर्स्ट कॉलचे 3 रुपये दिसतील. म्हणजे हे 3, हे 2 5 आणि हे 3 8 रुपये. 8 रुपये मागवले म्हणून त्याला आपण कॉल्ड अप कॅपिटल म्हणतोय, कॉल्ड अप. आणि जेवढं कॉल्ड अप असेल तेच भेटले नाही, तेवढ्यानेच आपले शेअर कॅपिटल कमी होणार आहे. म्हणून मी या ठिकाणी लिहिताना काय केले, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 300 गुणुले 8 आणि आपण किती लिहिणार 8 त्रिक 24 म्हणजे 2400 रुपये आपल्याला भेटलेले नाहीयेत. आय होप क्लिअर आहे. आता ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला देणार आपण क्रेडिट. बघा त्यांनी आपल्याला अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत त्यामुळे म्हणणार टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बघा अलॉटमेंटचे किती होते सर 300 रुपये होते आणि 2 रुपये अलॉटमेंटला 300 शेअरचे 2 रुपये, या पद्धतीने 300 गुणिले 2 600 रुपये आपण लिहिणार. किती रुपये लिहिणार 600. आय होप क्लिअर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत त्यामुळे टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 300 गुणिले 2. बघा आता इथं फर्स्ट कॉलचे सुद्धा किती 300 गुणिले 2 अशा पद्धतीने 600 रुपये दिलेले नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जो डिस्काउंट होता ना तो फर्स्ट कॉलच्या वेळेसच होता, तो आपल्याला जर दिला असता तर आपला लॉस झाला असता. म्हणून आपण ज्या वेळेस ही डिस्काउंटची एंट्री करणार आहोत आपण फर्स्ट कॉलची, तिथे त्यावेळेस त्याला डेबिट दिलेलं असणार आहे. पण आता तो डिस्काउंट द्यावा लागला नाही म्हणजे आपला तो लॉस झाला नाही, म्हणजे तेवढा आपला फायदा होईल भविष्यात. मग हा फायदा आपला इन्कम असतो, म्हणून त्या ठिकाणी डिस्काउंटला आपण काय करणार आहोत क्रेडिट देणार आहोत. टू डिस्काउंट ऑन इक्विटी शेअर अकाउंट डेबिट क्रेडिट टू डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट. बघा 300 शेअर जे असणार आहेत त्याच्यावर आपण 1 रुपया डिस्काउंट देणार होतो, तो दिला नाही म्हणजे तेवढा आपला फायदा झाला 300 रुपयाचा. आणि मग आपण काय केले, जे पैसे आपल्याला दिले त्याला काय करणार आपण फोरफिचर म्हणणार, म्हणून टू इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट. आणि लक्षात घ्या फोरफिचर बघा किती करतोय आपण 300 शेअर जप्त केलेले आणि त्यांनी ऍप्लिकेशनच्या वेळेस त्याच्यावरचे 3 रुपये दिले होते, म्हणजे तेवढे आपण जप्त केले, म्हणजे 300 गुणिले 3 3 त्रिक 9 900 रुपये जप्त केले. आता डेबिट क्रेडिट येते का बघा 2400 डेबिट आहे, 600 600 1200 आणि 300 1500 आणि 900 2400 रुपये येतात. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग 300 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल मनी. अशा पद्धतीने आपण काय केलेली याची फर्स्ट जनरल एंट्री जी आहे शेअर फोरफिचरची ती केलेली आहे. कोणाला शेअर दिले होते बघा त्यांनी फर्स्ट तर नीताला शेअर दिले होते. आता सेकंड संजयला 400 शेअर दिले, त्याच्या आपल्याला फोरफिचरची एंट्री करावी लागणार आहे. करून घेऊया. 400 शेअर्स जप्त करणार आहोत म्हणजेच आपले शेअर कॅपिटल जप्त होईल. आता पूर्ण अमाऊंट त्याच्यावर मागवते आपण, म्हणजे 2 नंबरचे 10चे 10 रुपये फायनल कॉल नंतर जप्त केलेले 10 रुपये पूर्ण मागवले होते त्याच्यानंतर जप्त केले. म्हणजे बघा जनरल एंट्री काय करणार आहोत आपण की शेअर आपले 400 शेअर जप्त करणार आहोत आपण. त्याच्यामुळे आपण करताना काय करणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि बघा 400 शेअर जे असणार आहेत त्याचे 10 रुपये या पद्धतीने 400 गुणिले 10 जर केलं आपण तर 4000 रुपये शेअर कॅपिटल आपलं कमी होईल. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला देणार आपण क्रेडिट. म्हणजेच बघा फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि याच वेळेस डिस्काउंट होता. बघा फर्स्ट कॉलचे किती दिले नाहीत 2 रुपये दिले नाहीत, मग 400 गुणिले 2 आपण किती लिहिणार 800 800. देन आफ्टर नेक्स्ट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 400 गुणिले 2 या ठिकाणी ते सुद्धा 800 रुपये लिहिणार आपण. आणि बघा ह्या फर्स्ट कॉलच्या वेळेस डिस्काउंट होता, ते डिस्काउंट 1 रुपया आपण दिलेला नाही म्हणजे तेवढा आपला बेनिफिट आहे त्याला आपण क्रेडिट देणार, म्हणून त्या ठिकाणी टू डिस्काउंट ऑन शेअर अकाउंट डेबिट क्रेडिट. किती डिस्काउंट द्यावं लागणार ना 1 रुपया डिस्काउंट द्यायचा होता, म्हणजे 400 गुणिले 1 आपण 400 रुपये डिस्काउंट देणार नाही तेवढा बेनिफिट झाला. आणि टू इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट बघा त्यांनी काय केलेलं होतं की ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे दिलेले आहेत, म्हणजेच तेवढे शेअर काय केले आपण जप्त केले. ऍप्लिकेशनचे किती रुपये होते बघा, ऍप्लिकेशनचे सर 3 आणि अलॉटमेंटचे 2 असे 5 रुपये दिले. म्हणजे थोडक्यात 400 शेअर्सवर त्यांनी 5 रुपये जमा केले, 400 गुणिले 5 येणार 2000 रुपये. अशा पद्धतीची ही जी जनरल एंट्री होती ती आपण केलेली आहे दुसरी. आणि नॅरेशन लिहिणार आहोत आपण या ठिकाणी बिंग 400 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल मनी. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे.
आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.